आणि गोलंदाज असणार आहे नो डाऊट मिस्टर आझाद वळवी. 2 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील साई इलेव्हन डोंगरीपाडा हे देखील पाहणं गरजेची गोष्ट आहे. आझाद वळवी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. मोठा फटका हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल काय, तर यस आला गेलाय. सुनील राऊत ऑन फॉर्म वरती मात्र करणार नाही चुकी आणि पहिल्या चेंडूवरती मात्र यावेळेला धक्का बसतोय टीम साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाला. प्रकाश आपल्या संघासाठी जास्त काही करू शकले नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र ते बाद झालेत. विनंती करेल जयेंद्र बागे आपणही या मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हा. आपली सुद्धा उपस्थिती खूप लाख मुलाची आहे. या स्पर्धेकरिता एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि एक चांगले दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात पीरबाबा पापळे संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विजय. आझाद वळवी आज मात्र चांगली कामगिरी केले. मॅन ऑफ द मॅच राहिलाय. 3 षटकांनिशी 300 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा घेतलं गेलं आणि या वेळेला मात्र स्वतःला सिद्ध केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती मिळालेलं यश मात्र सगळं काही सांगून जाते. प्रेशराइज नाही आहेत आझाद वळवी. स्ट्राईक एंडवरती आपण बघताय नवीन आलेला फलंदाज मिस्टर विजय स्ट्रॉंग मॅन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेला जर बघितलं तर आझाद वळवीचा ऑफ लेग स्टंपच्या बाहेर चेंडू बघायला मिळाला. अवांतर धाव. मागचा सामना जर आपण बघितला वाघोबा ब्राह्मणगाव बिया संघ कदाचित कमी धावा जर असते 30-35 कदाचित 40 जास्तीत जास्त 40 धावा जरी असत्या तरीही वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बिया संघाने त्या धावा कंप्लीट केल्या होत्या साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाच्या समोर. मात्र एक्स्ट्रा स्वरूपाच्या जेव्हा ज्या वेळेला तुम्ही देताय त्यावेळेला मात्र तुम्ही कुठेतरी महागात पडताय. मात्र यावेळेला छोटे खेळाडू त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग वेल थ्रो आणि या एका धावेवरती समाधान सुद्धा आहेत. अवांतर धाव मिळाली त्याच्यानंतर पळून पूर्ण केली जाणारी ही पहिली धाव साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाची. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यामध्ये. आझादचा हा चेंडू चांगला आहे. सुरेख चेंडू अप्रतिम यॉर्क केलाय फलंदाजाला. केलं गेलंय चेंडू समजला नाहीये. रिप्ले बघा. क्या बाद आहे. परफेक्ट यॉर्कर ऑफ स्टंपच्या जवळून सनकन गेलाय रक्षकाच्या हातामध्ये. क्या बाद आहे आझाद वळवी. ते सर्रार वेगवान नागले एक्सप्रेस. मात्र या वेळेला बाउन्स देण्याचा प्रयत्न. कुठलाही प्रेशर नाहीये पंचांवरती. पंच सहमत आहेत. व्हाईट बॉल 1 for the over असंही म्हटलं गेलंय. ताकीद दिली गेली कारण की जर बघितलं तर बाउन्स देण्याचा प्रयत्न पडण्याचा प्रयत्न उजळी जास्त मिळाली या चेंडूवरती आणि या खेळाडूच्या फलंदाजाच्या डोक्याच्या वरतून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. हा चेंडू चांगला आहे. फटकाही सुंदर आहे. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी करणार नाही चूक आणि तोच एक क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक केलं होतं. त्या क्षेत्ररक्षकाने टिपला एक शानदार झेल आणि फलंदाज होतोय दुसरा बाद टीम साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाचा. आझादचा हा चेंडू ओव्हर पिच होता. पुल केलं गेलं चेंडूला लॉंग मिड विकेट एरियामध्ये प्रणय होते आमचे महेश यांचे सुपुत्र आणि त्यांच्या माध्यमातून टिपला गेला एक शानदार झेल. वडिलांना मात्र क्रिकेटची आवड आहे. मात्र बघितलं तर त्यांच्या
पुत्राला सुद्धा मात्र क्रिकेट कशा पद्धतीने शिकवायचं आणि कशा पद्धतीने क्रिकेट घडवायचं हे त्यांच्या मुलाकडून बघायला मिळलंय. मात्र यावेळेला जर बघितलं हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक अजून एक धक्का, अजून एक फलंदाज बाद. महेश आले होते कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटम लागली गेली. बॅटचं जे टो होता फ्लो होता तो लवकर आला बॅटचा आणि अजून एक फलंदाज बाद साई इलेव्हन डोंगरीपाडा संघाचा. आपण बघतोय मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं आगमन शुभागमन होतं. मान्य श्री नरोत्तम तुंबडा साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साई मौली नगले या संघाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये आपण भेट देत आहात. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असेल स्वागत. पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मात्र बघितलं तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक पात्र दिलं गेलं होतं. आझादने मिळालेलं मात्र तिसरी विकेट. हॅट्रिकची संधी निर्माण झालाय आझाद वळवी. बॅटची कडा क्षेत्ररक्षक आहेत मात्र यावेळेला जर बघितलं तर दरम्यान क्षेत्राचा क्षेत्ररक्षक गल रिजन मध्ये जाईल, चेंडू उचलून फेकी करेल आणि या वेळेला मात्र महेश थोडेसे त्या ठिकाणी झालेत फंबल. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. धावचीची संधी निर्माण झाली, थोडस गचाळ क्षेत्ररक्षण, थोडीशी खराब फेकी आणि फेकीचा फायदा मात्र घेतला गेला 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पहिलं षटक होते समाप्त. 5 धावा धावफलकावरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. जास्त वेळ खर्च करू नका. दुसरं षटक कुठला गोलंदाजाच्या मार्कवर आणला जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, कारण की आझादने खर्च केल्यात फक्त 5 धावा आणि 3 गडी बाद करत असताना त्याने मात्र आपली छाप कायम ठेवली या स्पर्धेमध्ये. आझाद वल्वी एक चांगला आणि एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याला समजलं जात आहे त्याने पहिले षटक हाताळत असताना 5 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी बाद केल्यात. अभिषेक हा गोलंदाजाच्या मार्कवरती विश्वास ठेवलाय, भरोसा ठेवला गेलाय. मोठा फटका मारता प्रयत्न यावेळेला मात्र इस्टॅनच्या बरोबर मध्ये सापडल्यात. बरोबर मध्ये सापडल्यात इस्टॅनच्या आणि फलंदाज मात्र अजून एक बाद होईल. साई इलेव्हन डोंगरीपाडा या संघाचा विजय हा सुद्धा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. बघितलं आपण तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डिबेन लाईव्ह आमचे रिप्लाय दाखवतील बघा कशा पद्धतीने अभिषेकने हा चेंडू हाताळलाय. रिलीज केलाय चेंडूला, बॅट लवकर फिरले आणि यावेळेला परफेक्ट मध्ये आहेत एकदम बरोबर मिडल स्टिक वरती. LBW स्वरूपात अजून एक विकेट. यावेळेला मात्र अनिल मैदानाच्या आतमध्ये. आता अनिल आणि विनोद या 2 फलंदाजांना मात्र जबाबदारीचं टॉनिक मात्र घ्यावं लागेल आणि आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं काम नक्की करावं लागेल, कारण की जर बघितलं तर 1 चेंडू टाकून झालाय आणि जर विचार केला तर 4 गडी बाद केल्यात, 5 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल होता मात्र मिस झाल्यात, यष्टीरक्षक बीट झाल्यात. तत्पुरती मिळेल 1 धाव आणि 22 स्वरूपाची ही धाव असणार आहे. फुलटॉस चेंडू अनिलने हा चेंडू कदाचित जर मोठा फटक्यासाठी खेळला असता तर कदाचित षटकार मिळाला असता, मात्र यावेळेला तसं काही घडताना दिसलं नाही. पूर्णपणे बीट झाल्यात, यष्टीरक्षकाची चुकी झाली आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 6 धावा धावफलकावरती. बॅटची कडा, अजून एक फलंदाज बाद होईल. क्या बात आहे, होम साइड 4-4 नागले. आता मात्र प्रभावित केलं या संघाने. प्रथमतः सामना आपण बघितला सकाळचं सत्र होतं, थोडंसं दमट वातावरण होतं.
आणि सकाळच्या सत्रामध्ये खेळत असताना होम साईड 444 नागले या संघाने मात्र खराब प्रदर्शन केलं होतं. जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न केला समोरच्या संघाने, खराब क्षेत्ररक्षण झालं. मात्र आता सध्याच्या घडीला काय जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण होताना दिसतंय. जवळजवळ 5वा धक्का दिलाय ओम साई 11 डोंगरीपाडा या संघाला. धावसंख्या फक्त 6 आहे आणि सर्वात कमी धावसंख्या आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे. जरी 2 षटकांचा सामना असला तरीही 20-25 धावा यायला हवा आहेत, कारण की समोरचा संघ सुद्धा मजबूत संघ म्हणून ओळखला जातोय. पुढचा बॉल अभिषेक. ज्यावेळेला अभिषेक मात्र एकदम सुंदर पद्धतीने प्रतिनिधित्व करतायत. काय सुंदर गोलंदाजी. कालच्या दिवसामध्ये करण अंबाला, अभिषेक दलोर याच्या माध्यमातून माझी मुंबईला मात्र झणझणीत विजय करून दिलाय. आणि यावेळेला मात्र अभिषेक ओम साई 444 नागले संघाचा अतिशय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत. यावेळेला बॅटची कडा आणि बघता बघता मात्र सिंगल धाव कंप्लीट केली. एकच धाव मिळेल यात काही शंका नाही आहे. आणि एका धावेने संघाची धावसंख्यामध्ये थोडीशी भर पडेल. धावसंख्या संत आणि हलूवार पद्धतीने मात्र पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती अभिषेकने मात्र प्रभावित केल्या. आतापर्यंत चेंडूचा खेळ झाला 5, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस क्लीन बोल्ट. क्या बात आहे अभिषेक. आतापर्यंत मात्र दोन्ही गोलंदाजाने काय कमालीची गोलंदाजी केली. प्रथमतः आले आझाद वळवीने दिल्या 5 धावा, 3 गडी बाद केलेत. आणि यावेळेला अभिषेकने दिल्यात फक्त ना फक्त 2 धावा आणि 3 गडी त्यानेही बाद केलेत. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजीचं प्रतिकरण. आज मात्र ओम साई 444 नागले कुठल्या अनुषंगाने या ठिकाणी क्रिकेट खेळलाय हे सुद्धा पाहिलं जाईल, कारण की रणनीती अतिशय जबरदस्त होती. गोलंदाजी करताना प्रथमतः आझाद वल्वीने प्रभावित केलं आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं अभिषेकने जे षटक हाताळलंय, हाणामारीचं षटक होतं, मात्र जास्त मोठे फटके मारायला दिले नाहीत फलंदाजाला. 2 धावा देत असताना मात्र 3 गडी बाद केलेत अभिषेकने. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर आणि 8 धावांचा मात्र टोटल स्कोअर हा सेट केला गेला स्कोअर बोर्डवरती. आणि ओम साई 444 नागले या संघाला मात्र बनवायच्या आहेत 12 चेंडूमध्ये 8 धावा, 4ची सरासरी आहे. टॉससाठी यायचं आहे 2 संघांनी. विनंती असेल एका बाजूला आपण बघणार आहोत पीरबाबा पापडी हा संघ आणि एका बाजूला साई आधार नागले. चला तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज टॉस बॉक्स मध्ये लगेच धावत पळत यायचं. तर निश्चितच या ठिकाणी आपण टॉस आहे तो पुढच्या सामन्याचा मात्र ठिकाणी संपन्न करणार आहोत. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर मग आपल्या अतिथी कक्षामध्ये नर्तनजी तुंबडा साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करूया. नर्तनजी तुंबडा साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करतोय. कॉइन आहे तो स्पिन करणार आहोत. एका बाजूने आपण पाहिला तर मग साई आधार स्फोट नागले तर दुसऱ्या बाजूनं पीर बाबा स्फोट पापडी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. काटाचा कॉल आणि यस मात्र आलेला आहे छापा. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आपण आमच्या दोन्ही संघनायकांना आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर मग साई आधार स्फोट नागले टीमच्या बाजूने लागला. डिसिजन काय असणार आहे? कशी तयारी केली आहे आई माऊली चषकाची? सुंदर आहे. किती प्रॅक्टिस केली आहे? भरपूर केली प्रॅक्टिस. आज संपूर्ण टीम आहे का तुमची? संपूर्ण आहे. येस बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा. आयुष वागे टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण.
मात्र यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. येस, तुम्हाला फिल्डिंग करायची. हवं होतं ते मिळायला गेलंय. फिल्डिंग करत असताना समोरच्या टीमला किती धावां 4 मध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. 30 ते 25. जस्ट बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग मॅच ऑन झाली आहे त्या ठिकाणी आणि निश्चितच त्याचं वर्णन आपण ऐकणार आहोत. आमचे सत्कारी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ वुमन मिस्टर राहुल जंधेर यांच्या मुखानं. थँक्यू. धन्यवाद विजयजी भोळे सर. या वेळेला फक्त 8 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलं आणि कमी वयाचा गोलंदाजच्या मार्कवर आल्यात. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिलंय, मात्र या वेळेला जर बघितलं तर सिंगल धावांना जास्त महत्व दिलं गेलं. कमी धावा आहेत, 8 धावा करायच्या आहेत आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. कदाचित जर 20 ते 25 धावा असत्या तर मात्र कुठेतरी चांगला सामना, मात्र एक रंगत निर्माण करणारा सामना बघायला मिळाला असता. हनुमान सत्यगतीने फक्त दिशा दिली. चेंडूला 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण झालं सचिनच्या माध्यमातून. जास्त काही फरक पडणार नाहीये होम साईड 4-4 नागले या संघाला, कारण की विचार केला तर 9 चेंडूमध्ये आता 5 धावांची गरज आहे. या षटकामध्ये सामना फिनिश होऊ शकतो. आझाद वळवी सारखा एक चांगला फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. मोठा फटका हवेमध्ये. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. आझाद वळवी आज मात्र फुल फॉर्म मध्ये बघायला मिळत आहेत. बघितलं थोडस शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता गोलंदाजाचा आणि या वेळेला चेंडूला पुल केलं गेलंय आणि इनटू द गॅप. क्षेत्ररक्षक नव्हता त्या ठिकाणी. फक्त एका धावेची गरज आहे. या वेळेला बघितलंय काय घडलंय काय बिघडलंय आणि या वेळेला मात्र लेग बायच्या रूपाने मिळालेली 1 धाव आणि सामना मात्र फिनिश या ठिकाणी केला जातोय आणि कॉंग्रॅच्युलेशन. सामना जिंकलाय टीम होम साईड 4-4 नागले या संघाने आणि पराभव मात्र स्वीकारावा लागलाय साई 11 डोंगरीपाडा या संघाला. काय जबरदस्त गोलंदाजी राहिलंय होम साईड 4-4 नागले संघाची. विनंती करेल सामनावीर साठी यायचंय मिस्टर अभिषेक, ज्याने अतिशय जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी साध्य केलंय आणि प्रथमतः द्वितीय क्रमांकाचं षटक हाताळत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या स्लो ओव्हर मध्ये.